आळस एक करुण नावाचा मुलगा होता. तो सतत घरीच आराम करत. जेमतेम शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला जायच्या ऐवजी फक्त घरी राहून झोपत असेल. त्याच्या घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. आई आणि वडील मोलमजुरी करत, करून आयतं खात. त्याची झोप पूर्ण झाल्यावर तो मोबाईलवर गेम खेळत. सर्व मागितल्या त्याला मिळत होते, त्यामुळे त्याची तर मजाच होती. त्याच्या आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा असल्याने त्याला कसली चिंता नव्हती. काही दिवसांनी त्याचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत होते. आता तरी सुधारेल असे त्याच्या आई-वडिलांना वाटते, पण अजून देखील तो तसाच होता. आयतं सर्व मिळत असेल तर तो कशाला काम करेल? त्याची पत्नी पण कामाला जात, तो मात्र घरी आराम करत. त्याचे आई-वडील पण काही काळाने वारतात. आता पूर्ण घराची जबाबदारी त्याच्या पत्नीवर पडते. पण तिच्याकडे कुठलाच ऑप्शन नसल्याने ती खूप कष्ट करत असते. ती त्याला समजावत असते, पण तो काही ऐकत नाही. काही काळाने त्याची पत्नी त्याला सोडून जाते. तेव्हा त्याचे डोळे उघडतात, पण वेळ निघून गेली असते. तात्पर्य माणसाने आळस इतका पण करू नये, ज्यामुळे स्वतःचेच नुकसान होईल. थँक यू.